अरे 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 इकडं तर बघा मित्रांनो, नळ्या व्हायला लागल्या डोंगरातल्या खडकातल्या बारक्या बारक्या. बघा पाऊस लय का सणसणा येतो या. आली का आता आपली फसवणूक. ही जी बकरीवाली होती ना मित्रांनो, ती दुसऱ्यांचीच होती आणि त्यांनी मला आवाज ह्याच्यासाठी दिला, त्यांना मेंढरं ओरडलेला आवाज आलता माग. या ठिकाणचा बी एक धबधबा बघा. हो का, जवळ 2 तास झालं मेंढरं शोधतोय मित्रांनो, पण अजून काय मेंढरांचा नामोनिशाण लागलेला नाही. आणि पाऊस तर साऱ्या सकाळ धरून बी चालू झालाय, तो बी काय उघडा नाही. आता जर आपल्याला मेंढरं नाही गावली तर डायरेक्ट मी आता घरी जाणार आहे, कारण का तो मोकर येडा हाणण्यात काही उपयोग नाही. खालचा व्यू बघा बघा. ले आई मला गावली. तू लय दमली का मी लय दमलो सांगितलं आता. तू लय दमला, मी नाही दमली. कसं काय तू भिजली नाही? भिजली मी, अख्खी भिजली. मी अंगावर नुसती शाल, मी उभी भिजली. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता चालूच आहे आणि आपल्या कोकऱ्यांना पालावेला बांधून चाललोय मेंढरागड. ही आपली छत्री घेतली अशी, पाऊस कारण का तो भरला पण पाऊस येतो त्यामुळे अशी छत्री घेतली. तर आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायचे आपल्या ब्लॉगमध्ये. चला मित्रांनो, पाऊस तर लय जबरदस्त लागलाय. आता जवळजवळ 1 तास झालं पाऊस चालू झालेला. आज पाऊस उघडते का नाही याची काही गॅरंटी नाही आहे का. अख्खं मागून अख्खं भरलेलं दिसते हा, त्यामुळं आज पाऊस उघडे हे नो गॅरंटी. पण आईने आपल्या मेंढरं कुठं नेल्या ते लय लांब लांब आलंय. मेंढरं अशी पावसाची पळत गेली का काय दऱ्या बिऱ्यात काय माहिती. तर मेंढरं शोधाय आपल्याला किती वेळ लागतोय काय जणू. आपल्या डोंगरांच्या इथल्या झाडांपाशी आलोय मित्रांनो. त्या झाडवानात सुद्धा आपली मेंढरं नाहीत नाही का. म्हटलं इथं उभे उभे राहिल्यात का निवाऱ्याला. बघा कसे एकदम खतरनाक आहे का नाही. असं अख्खं डोंगर भर गच्च बघ डोंगर भरून जर झाडं असती ना, इतकं क्वालिटी निसर्गरम्य वातावरण दिसलं असतं नाही, लय भारी. आता हे झाडवानाचा माथा म्हणतात खास्याला. हे अशी मोठी झाडं आहेत भरपूर. पावसात तर लईच भारी दिसते ते सगळी झाडं. मग आपला डोंगरात एंट्री झालेली आहे माझी. आता मेंढरस कुठं शोधाव कळा नाही काय. कुठं गेल्यात आहे, खाली गेल्यात वय. बर बर बर. बघा नाना कसं छत्री घेऊन बसल्यात. पाऊस तर लय जोरात येतोय यावं का. बघा दगडांच्या कशा कपारे आहेत. आणि हे आपल्या डोंगरात पहिलं असं पशु पक्षी प्राणी लय असायचं ना. हा खास त्यांचा निवारा आहे मित्रांनो का. तिथं या दगडाच्या आहेत व्हायच कोरडं राहिली जागा. बघा ह्या असल्यातनं हरणं बिरणं व्हायचं आपली थप्प्याला बसणार ना का. हे असं निवारा कोरलेलं आहे असं बोयार. काय ठिकाणी तर लय मोठाली बोयार आहे. बघा या दगडी किती मस्त वातावरण आहे बघा मित्रांनो. बघा त्या दगडावर ह्याच्यावर पाणी आता वगळायला लागले चांगले. अरे अरे इकडं तर बघा मित्रांनो, नळ्या व्हायला लागल्या डोंगरातल्या खडकातल्या बारक्या बारक्या. बघा पाऊस लय का सणसणा येतो या. बघा नळीने पाणी यायला लागले. बघा पाऊस चांगलाच पडतोय म्हणजे असं खाली तर लय व्यवखत्र दिसत असं. हा बघा या झमझम पावसाने नळीला पाणी आलं या. आता खाली आपल्या तळ्याला पूर येतोय का काय जण. आपली मेंढरं बी आईने कोणाकडे नेल्या ते इकडे दिसत्यातही पडेल कोणाची येत काय जण. बघा आहे कसं आहे खडक. हा सगळ्यात जुना रस्ता आहे आपल्या मेंढक्यांचा. आणि तिथं पलीकडं कोणाची तरी मेंढरं दिसतात आहे मित्रांनो. ते नेमके कोणाची येत काय माहिती, मला नसत्याला दिसत अजून. तो का बघा डोंगराच्या तिथे कडला आपली आहेत का दुसऱ्याची आहेत काय माहिती. आपलीच आहेत. तो काय हात करते मला तो का तिकडं वरच्या कोपऱ्यावर. आपल्या मोबाईलने लोका जागेवर दिसतंय सगळं. ही मेंढरं थांबले ते आपली. बरंच लांब आहे माझ्यापासून. झूम केलं तर मी झूम. तर चला गेलं पाया हळूहळू. चांगलीच पावसाने हजेरी लावली आज. उघडायचं तर काय नाव घ्याय ना. अख्ख्या दिवसभर जर पाऊस आला ना मग आपली लईच काही ना होईल. मागाशी एवढा पाऊस होता ना, लई जास्त दिसत होता ना, तो आता कमी झाला आहे. आणि आता म्हणजे असं पहिलं मागाशी असं आडेलं पडेलं काय दिसत नव्हतं. अख्खा पाऊस पांढरा. आता बी पाऊस चालू आहे पण जरा आता हिकुलत दिसायला लागले म्हणजे कमी झालं. नाला हळूहळू भरायला लागलेला आहे आणि पाणी जोरात वाहतंय मित्रांनो. जर का इथं पूर आला तर आपल्या आईने इकडं मेंढरं आणलेली सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. कारण का आता ह्या नळीहून आपली मेंढरं आडेल पडेल येतात आणि हे अख्खं भरून जर पूर आला ना
मेंढरं जाणं मुश्किल. मेंढरं डायरेक्ट वाहून तळ्यात जातील. हो का, हे खरा मुद्दा आहे आपली मेंढरं जाण्या येण्याचा. आता पाटासारखंच पाणी चालले, अजून बी पाऊस चालू आहे. काय सांगा, गोळा होणं आलं तर येऊ शकतं. आली का आता आपली फसवणूक. ही जी बकरीवाली होत्या ना मित्रांनो, ती दुसऱ्यांचीच होती आणि त्यांनी मला आवाज ह्याच्यासाठी दिला, त्यांना मेंढरं ओरडल्याला आवाज आलता मागं आणि ती म्हणत होती वाटतं इकडं मेंढरं कोणाची राहिल्यात ती बघ इकडं चुकून. आणि मग अशी पावसात दिसत बी नव्हतं कोणी काय. तर आता आपली मेंढरं कोणाकडे नेली. लय आज चुकामुक झाले राव आपली. लय लांब येडा आणला मी. ती कोणाची चुकल्यात ते बी बघायला लागलं आणि आपली बी मेंढरं बघायला लागतील. मित्रांनो, तुम्हाला आपल्या डोंगरातला एकदम खतरनाक व्ह्यू दाखवू का आता. हे बघा कसा आहे धबधबा, वाटतंय का नाही रिअल. बघा हा धबधबा पहिल्यांदा बघतोय आपण आपल्यापासून बराच लांब आहे. या ठिकाणचा बी एक धबधबा बघा. हो का, या ठिकाणी बघा पावसाचा कसला जबरदस्त पूर आला आहे मित्रांनो. आणि मी तर चांगला दमून गेलोय मेंढरं बघून बघून. आता आपलं असं व्ह्यू शूट करूया. मेंढरं गावत नाही तर हो का, अख्ख्या कड्याकापर्यंत बद 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 पाणी येते. या हे खाली जाते आता तळ्याला. जवळ 2 तास झालं मेंढरं शोधतोय मित्रांनो, पण अजून काय मेंढरांचा नामोनिशाण लागलेला नाही. आणि पाऊस तर साऱ्या सकाळ धरून बी चालू झालाय, तो बी काय उघडा नाही. आता जर आपल्याला मेंढरं नाही गावली तर डायरेक्ट मी आता घरी जाणार आहे, कारण का मोकर येडा आणण्यात काही उपयोग नाही. घरी बी भरपूर काम राहिले. तर आता बघूया, शेवटचा चान्स आहे. इकडं चालत चाललो, तिकडं गावली तर गावली. आपल्या डोंगरातला सगळ्यात खतरनाक धबधबा बघायचा का मित्रांनो तुम्हाला, चला दाखवतो. हा आहे आपल्या डोंगरातला सगळ्यात खतरनाक धबधबा. आता ह्या धबधब्याला हळूहळू पूर यायला लागलाय. या धबधब्याचा मी ज्यावेळेस मित्रांनो मिनी ब्लॉग बनवलेला ना असा छोटासा इंस्टाला सोडायला, तर हा आपला व्हिडिओ जवळजवळ याच ठिकाणचा 1,00,000+ लोकांनी पाहिला होता. हे बघा पाणी एकदम खतरनाक व्ह्यू आहे असा खालपर्यंत. बघा इथं तळात पाणी जाते बार. एकदम भारी, सगळ्यात भारी धबधबा आहे डोंगरातला. गावावरून पाणी येते नळीचं, इकडून वरल्या साईडने असं बघा इकडून, आणि ह्या डावात जाते आणि धावातून खाली खालचा व्ह्यू बघा. बघा मित्रांनो, आपल्या डोंगरात ऊद दिसलेला आहे आपल्याला. तोका 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 काळं काळं पडतं. या ऊद आहे ऊद. तोका 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 तो कसं पडतोय खत्री. 3 तासानंतर आपल्या मेंढरापाशी मी पोचलेलो आहे. पण आता नेमकं फॅसला काय होते, आई घरी जाते का मी घरी जाते. आता वाजले ते 2:30. सकाळी 12 वाजता मी आलतो आणि 2:30 वाजता मेंढरापाशी पोचले नाही. 11:30 वाजता मित्रांनो, 11:30 वाजता पाला बिला बांधून घरून निघलेला. तेव्हापासून मेंढर शोधतोय. अख्ख्या डोंगराला येडा मारलाय. ठिकाणी वर कोण आहे बघा. हा बाय, हा बाय पिलू मला बघून पळाला गडी. लय जमलं मित्रांनो, लय म्हणजे मी आता जाऊन जर झोपलो ना तर माझ्या 5 मिनिटात झोप लागेल. आणि या ठिकाणी कोणी बघा. होय, ले आई मला गावली. तू लय दमली का मी लय दमलो सांगितलं आता. तुला दमला मी नाही दमली. कसं काय, तू भिजली नाही? भिजली मी, अख्खी भिजली. माझ्या अंगावर नुसती शाल, मी उभी भिजली. हां, पण ती काय झाडाच्या आड राहिली, ती काय झाडाच्या तिथं नव्हतं काय
पाऊस लागतो गाडी गळतं. आईने मेंढर वाड्याच्या शेजारी इकडं लेदाऱ्यात अडवल्या तर येईन मी अख्ख्या डोंगराचं दरण बांधता काढून आज लय चुकामुक झाली आमची मोबाईल नसल्यामुळं ऐकू माझ्या काय आहे पण त्यात बॅलन्स नाही. मित्रांनो मी मेंढर शोधून खूप दमलेलो त्याकरता आम्ही घरी जाणार होतो. आपली आई मेंढराला जाणार होती पण आई म्हणजे घरी तर अजून भरपूर काम राहिले नाही का घरचंच म्हणजे आईचे काम करते ते राहिले आता नाही करून शेवटी आपल्या आईलाच घरी लावले. आता जाऊन द्या दमलं तर तशीच आपली मेंढर वळ आणि आता मी थांबलेलो आहे मेंढराचं इथून पुढं मेंढर करायचं काम आपल्याला लागले. आज आपल्या टायगरनी दिवसभर माझ्यासोबत मेंढर वळलेले आहेत मित्रांनो. आपली सगळी मेंढर आता इकडं आल्यात आता थोड्याच वेळात जातील मेंढर सगळी वाड्यात निघाले ते सगळं धडधडा वाडीच्या साईडने निघाले ते हळूहळू येत आणि विरा आता काय थांबणार नाही. आता जरा वेळेस पाऊस बी उघडलाय. आपली सगळी मेंढरं वाड्याला आलेली आहेत या ठिकाणी आणि पावसामुळे धुणं बघा कसं वाळाय घातले आपल्या तारावरती आणि या ठिकाणी आपली आई भिजलेली कधी साडी बदलली काय नाही वाणाला लुटत तर हडकली. हा हे दळण करते गव्हाचं करून ठेवलेलं. हा आता हे बाजरीचं करते. दळण नाही का आपल्याला गव्हाचं आहे की पण बाजरीची अगो आहे त्यातलं काय काढते बाजूला आहे ती काय अशी बाजरीची फलकट त्याने ते फॉलकट राहिले काय होतं चाळ येतो ना बाकर मळता येत नाही ना. चाळ येतो अशी दळण केलेली मग येतं करायला. तर मित्रांनो आपल्या कपाळाला बिपाळाला भांडार लागलेलं दिसते का तुम्हाला. तर आपल्या इथेच्या का पाहुण्यांची पूजा होती आणि तिकडं आपल्या जेवाय बोलावलेलं त्यांनी आपल्याला. तर आपली मेंढरं वाड्यात पोचवल्यानंतर आपण काम बिम आवरून तिकडे जेवायला गेलो होतो आणि मोबाईलला चार्जिंग नव्हती चार्जिंग लावलेलं आहे त्यामुळं म्हणलं तिकडून लवकर आलं तर इथली शूटिंग होईल. पण इथं आलो तर काय आई आपली डायरेक्ट झोपली होती त्याकरता आज काय रेसिपी दाखवता नाही आली. तर आजचा आपला जेवढा बी काय दिवसभराचा जेवढा बी छोटासा ब्लॉग झाला आहे तेवढा तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.